साहेब मी नायगावरनं देवळाचा ट्रस्टी जाधव बोलतोय. बोला. साहेब ते लवकर बोला जाधव, वेळ नाही माझ्याकडे. साहेब काल रात्री देवळात चोरी झाली. देवीचे सगळे दागिने चोरीला गेले. अहो चहा आणले. काय झालं, बरं वाटत नाहीये का? थकल्यासारखे वाटताय तुम्ही. नाही काय नाही, बरं आहे. झोप नीट नाही का झाली? काल रात्री सुद्धा जेवला नाहीत तुम्ही. नाही काय नाही झालं. तुम्ही हल्ली असंच करता, मला काहीच सांगत नाही. तर ती खरंच काय नाही झालंय. काल रात्री ताटावरून सुद्धा उठून निघून गेलात. मी काय समजायचं मग? मला भूक नव्हती काल. का? भूक नसायला काय झालं? खरंच काय नाही झालंय आरती. राजवीर कॉफी. राजवीर कॉफी. काय झालं? नाही काय नाही. लक्ष कुठं तुमचं? नायगावच्या मंदिरात चोरी झाली आहे म्हणून. काय? सगळे दागिने चोरीला गेले. अहो पण तिकडे मंदिरात सिक्युरिटी आहे, मग तरी झाली चोरी. मंदिरात चोरी करून कोणाला काय मिळणार आहे? काही सांगता येत नाही आजकाल कोण कशासाठी काय करेल. मी 1 मिनिट घरी फोन करून सांगते. नाही आता कोणालाच काही कळवू नका. अहो पण मला सांग. मी सांगतोय ना मनवा, कोणालाच काही सांगू नका. ऐका माझं. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. बोला. साहेब पोलिसांना कळवलंय. आता येतील पोलीस थोड्याच वेळात. ओके. मला सांगा, मंदिराच्या आवारात काही संशयास्पद घटना वगैरे घडली किंवा तुमचा कोणावर संशय? आता संशय कोणावर घेणार? याआधी एकदा सुद्धा असं कधी घडलं नाहीये, त्यामुळे काही सांगता येत नाही. आणि माझा कुणावरही संशय नाहीये. तर काल उशिरापर्यंत रात्री कोणी तिकडे थांबलं होतं का? साहेब आपण नेहमीच्या वेळात देऊळ बंद करतो. काल रात्री उशिरापर्यंत मी देवळात होतो, नंतर मी घरी गेलो. हो पण काल रात्री निघताना कर्नल साहेब देवळात आले होते. त्यांना मी भेटूनच गेलो होतो. कोण आलं होतं? कर्नल साहेब. ठीक आहे, मला पुढे काय होतं ते कळवा. हो साहेब. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझ्यासाठी चहा आणू का? हो चालेल. आले. नितीश, एक विचार. विचारा ना. माझा एक संशय आहे, म्हणजे चुकीचाही असू शकतो. कशाबद्दल बोलताय तुम्ही? निवृत्ती गाड्याचा अपघात झाला त्याबद्दल बोलतोय मी. बोला ना. मी रात्रभर झोपू नाही शकलो, विचार करत होतो. एकदा निवृत्ती गाडे माझ्याकडे आले. राजवीरना त्यांची जमीन फॅक्टरीसाठी हवी होती आणि निवृत्ती गाड्यांना ती जमीन विकायची नव्हती राजवीरला. राजवीर फोर्स करत होते ना. निवृत्ती गाडे मला म्हणाले की तुम्ही तुमच्या जावयांना सांगा. मी राजवीरशी बोललो. त्यांनी कबूल केलं की ते ती जमीन नाही घेणार. ओके, मग? आणि त्यानंतर काही दिवसात निवृत्ती गाड्याचा अपघात झाला. या सगळ्यामध्ये राजवीरचा हात नसेल ना? काय बोलताय तुम्ही? मी म्हटलं ना, हा माझा संशय आहे, चुकीचंही असू शकतं.
पण हा असा संशय तुम्हाला का आला? कारण राजवीर आणि निवृत्ती गाडेच्या मुलाला मी भेटताना पाहिलं. हो, मागे तुम्ही बोलला होतात मला. आणि त्यानंतर मी जेव्हा निवृत्ती गाडेच्या मुलाला भेटलो तेव्हा तो मला म्हणाला की मी राजवीरला ओळखतच नाही. मग तो खोटं बोलतोय? हो, तो खोटं बोलतोय. पण तो का खोटं बोलतोय? बाबा, पण तुम्हाला नक्की शंका आहे का की निवृत्ती गाडेचा अपघात हा राजवीर जिजूंनी घडवून आणला असेल? हे हे खोटंच आहे. म्हणजे खोटं असायला पाहिजे अशीच माझी इच्छा आहे. पण हे जर खरं असेल तर? मनवा, हा माई. मनवा, अगं काय झालंय? नाही, काही नाही. काय झालं मनवा, सांगशील का? तू अशी अस्वस्थ का दिसतेस? काय झालंय? माई, नायगावच्या मंदिरात चोरी झाली. देवीचे दागिने चोरीला गेले. अगं पण कसं काय? तेच तर काही कळत नाहीये मला. अगं, देवीचे दागिने चोरायची हिंमत कशी काय होते कोणाची? मला काही कळतच नाही. आणि माई, तुम्हाला माहिती आहे ना, त्या मंदिराच्या ट्रस्टवर राजवीर अध्यक्ष आहेत. हो, हे माझ्या लक्षातच नव्हतं. मला एक गोष्ट कळत नाहीये माई, सिक्युरिटी असताना चोरी कशी काय होऊ शकते? हल्ली कोण काय करेल काही सांगता येत नाही. पण राजवीर मात्र या प्रकरणात खूप चिडेल. हो ना, मला पण त्याचंच टेन्शन आलंय. त्यांची खूप चिडचिड होणार आहे. पण राजवीरचं काय म्हणणं आहे? नाही, ते फार काही नाही बोलले माझ्याशी या विषयावर. हो, तो तुला नाही ओढणार या प्रकरणात. माई, मी काय म्हणते, मी पण जाऊन येऊ का नायगावला? म्हणजे मला ना उगाच टेन्शन येत आहे. रागाच्या भरात राजवीर काही तिकडे जाऊन बोलले म्हणजे. नाही, हे बघ, तसं काही होणार नाही. तू नको काळजी करूस. पण माई, तुम्ही बघताय ना इथे एका मागोमाग एक काय होतंय ते. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. तू नको काळजी करूस. आणि नको नको ते विचार मनात नको आणूस. देव आहे आपल्या पाठीशी, सगळं ठीक होईल. तो चोर लवकरात लवकर सापडला पाहिजे. आणि दागिने सुद्धा. गावकऱ्यांची खूप श्रद्धा आहे हो देवीवर. अगं, सापडेल चोर नक्की. आरती, अगं नितीश कुठे आहे? गावात गेलाय, येईल इतक्यात. बाबा, बाबा, एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी? काय झालं? बाबा, आपल्या गावातल्या मंदिरात चोरी झाली. काय? हो, देवीचे सगळे दागिने चोरीला गेले. असं कसं होईल? रात्री मी मंदिरात जाऊन आलो तेव्हा सगळं ठीक होतं. बाबा, तेच कळत नाही. कोणी केलं असेल हे? नाही, पण देवीचे दागिने चोरी करायची हिंमत कोण करेल? चोरट्यांनी सगळे दागिने साफ केले, काहीच दागिने ठेवले नाही. मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा सगळे दागिने सोनाराकडनं उजळून घेतले होते. खूप जुने दागिने ते. सापडले तर बरं आहे, नाही तर खूप मोठं नुकसान होईल. नाही नाही, सापडतील. आपली श्रद्धा आहे ना देवीवर, नक्की दागिने सापडतील. नाही नाही, असं करून कसं चालेल? शोधायला लागतील ते. बाबा, चला आपण लगेच ट्रस्टींना भेटू. चल. सगळे सेल्स टीमला मेल केलाय मी. चेक करा आणि कामाला लागा. नाही, मे बी नाही येणार मी आज. तुम्ही ऑफिसला नाही जाता? नाही, नायगावला मंदिरात जाऊन येतो. अच्छा, ठीक आहे, मग मी पण येते. तुम्ही कशाला? राजीव, प्लीज येते ना. तसं इथे घरी बसल्या माझं लक्ष नाही लागणार. मनवा, तिथे किती वेळ होईल सांगता येत नाही. कशाला येत आहे? अहो ठीक आहे, मग मी थांबते. माझं खरंच लक्ष नाही लागणार. सारखं डोक्यात ते चालू राहील. ठीक आहे, रेडी व्हायला किती वेळ लागेल तुम्हाला? एक 5-10 मिनिटं लागतील. ठीक आहे, या खाली लवकर या, मी वाट बघतोय. हो, लगेच आहे.
हो ट्रस्टी, हो पोलिसांना बोलवलं का नाही? अरे कळवलंय मी, येतीलच ते इतक्यात. हो देवळाकडे लक्ष द्या. नुसतं टस्के बनवून मिरवायचं नसतं. अरे विठ्ठला जरा दमानं घे. कर्नल साहेब, हो बरं झालं तुम्ही आलात. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. जाधव, आपण जरा मंदिरात जाऊन बघून येऊ. नको, जे काय बघायचं असेल ते इथूनच बघा. पोलिसांनी सांगितलं कोणालाही आत पाठवू नका. असं कसं काय घडलं पण? कुणी काय पाहिलं का? पण ताई, असलं काम गावातलं कोणी करणार नाही बघा. मला वाटतंय हे कोणा एकट्याचं काम नाहीये. प्रॉपर प्लॅनिंग करून केलं गेलंय सगळं. एवढ्या हुशारीने चोरी केली, कुणाला काय बी पत्ता नाही लागला. म्हणजे चोर गावातलाच नक्की असणार. जर गावाबाहेरचा चोर असता तर आपल्या सगळ्याला दिसला असता का नाही? पण आता हे सगळं शोधायचं कसं? मला म्हणजे काय हो, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांनी शांत व्हा. पोलिसांना बोलवलंय ना, आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे. ते चोर शोधून काढतील. आपण पोलिसांची वाट बघू. मी देवळाचे मुख्य ट्रस्टी राजवीर मोहिते पाटलांना बोलवलंय, ते येतीलच इतक्यात. ठीक आहे. कर्नल साहेब, मंदिरात चोरी, निवृत्ती गाडेचा मुलगा. बोला साहेब. जाधव, मी काय सांगतो ते नीट ऐका. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची. हल्ली हे सगळं सर्रास सुरू आहे. कोणाला कशाची भीतीच राहिली नाही. अरे निदान देवाला तरी सोडा. हो ना, मी तर पेपरात वाचलं होतं की देवळात चोरी करणारी अशी एक गँगच आहे. ताई, पण आपल्या गावाबाहेरचं कोणी असतं तर समजून गेलं असतं. अहो पण रात्रीच्या वेळी कसं कळणार आहे काही? बाबा, कोणाला काहीच माहित नाहीये. काय करायचं? नितीश, पोलीस येऊ दे, मग बघूया आपण. ते असं होत राहिलं ना तर गावासाठी अडचणीचं होऊन जाईल. होय साहेब. हो, इतक्या वर्षात या गावात असा प्रकार कधीच घडला नाही. आणि थेट आता असं देवीच्या दागिन्यावरच हात घातला. हे थांबायला हवं साहेब, नाहीतर उद्या गावात घरफोडी सुरू होईल. कर्नल साहेब, जो कोणी चोर असेल ना त्याला कठोर शिक्षा मिळायला हवी. हो, आधी पोलिसांना येऊ दे, मग बघूया काय पुरावे मिळतात का. आणि मला असं वाटतं आपल्या गावातल्यापैकी कोणी केलं नसेल, कारण आपल्या गावातले सगळे लोक या देवीचे भक्त आहेत. असं सांगता येत नाही कर्नल साहेब. देवळात एवढे दागिने बघून गावातले कोणाचेही डोळे फिरू शकतात. नाही जाधव, मला असं वाटतं गावातल्या कुठल्याही माणसावर संशय घेणं योग्य नाही. कर्नल साहेब, काल रात्री तुम्ही देवळात किती वेळ होतात? तुम्हाला भेटल्यानंतर होतो मी बराच वेळ. कशाला आला होता देवळामध्ये? जाधव, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय, जो माणूस नेहमी देवळात सकाळी येतो तो अचानक रात्री कसा काय आला? हो ट्रस्टी, अहो तुमचं काय डोकं फिरलंय का? तुकाराम, तू मध्ये बोलू नकोस. कर्नल साहेब, देवळात तुम्ही का आला होतात? हो जाधव काका, तुम्ही काय बोलताय? मी काय बोलतोय ते कर्नल साहेबांना चांगलंच कळते. काय कर्नल साहेब?
जाधव, तुम्हाला काय म्हणायचंय की मी चोरी केली? नाही, आता मी तसं म्हणणार नाही, पण हे स्पष्टच आहे ना. कर्नल साहेब, काल रात्री तुम्ही देवळात शेवटी आलात आणि तुम्हीच म्हणालात की देवळात तुम्ही बराच वेळ होता. मग काय समजायचं आम्ही? एक मिनिट हा. ते उशिरापर्यंत देवळात होते याचा अर्थ असा होत नाही की चोरी त्यांनी केली. कसं आहे ना वहिनी, देवळात ज्या पद्धतीने चोरी झालेली आहे त्यावरून स्पष्ट दिसतंय की मंदिरातली खडानखडा माहिती असलेल्या माणसाने चोरी केलेली आहे. आणि मी स्वतः कर्नल साहेबांना काल देवळात येताना पाहिले ना. आणि मी स्वतः कर्नल साहेबांना भेटून नंतर निघालो. जाधव काका, काय बोलताय तुम्ही? तुम्ही बाबांवर कसला आरोप लावताय? हा, त्यांनी गावासाठी एवढं सगळं केलं, निदान त्याची तरी कदर ठेवा. नितेश, तू कशाला चिडतोयस एवढा? अरे बघ ना, मग ते कसं बोलतायत. बाबा काही बोलत नाहीत म्हणून काही बोलतायत ते. नितीश, तू मला कशाला बोलतोस? तुझ्या वडिलांनाच विचार ना की ते देवळात का आले होते. नाही आले असतील ना ते, पण म्हणजे काय त्यांनी चोरी केली का? ते त्यांनाच विचार ना. जाधव, हे आता जास्त होतंय. ये तू क्या, तू कशाला मध्ये पडतोयस? अरे मग यांना समजव ना. अरे कर्नल साहेबांनी चोरी केली म्हणतोय. कर्नल साहेब, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही असं काहीच करणार नाही. कर्नल साहेब, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही लक्ष देऊ नका. हे बघा, शांत राहा सगळ्यांनी. जाधव, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही नका सांगू काय प्रकरण आहे ते. सरळ सरळ समोर दिसतंय. जाधव काका, तुम्ही विनाकारण आरोप लावू नका. पोलिसांना येऊ दे. येऊ दे ना पोलिसांना, बघूया काय होतंय ते. नितीश, तू शांत हो. अहो हे बघा नाही कसे बोलतायत, आरोप लावतात. शांत हो म्हटलं ना. राजवीर, चला निघूया. चल. राजवीर, एक मिनिट, नितीशचा कॉल. हा नितीश, बोल. ताई, आपल्या गावच्या मंदिरात चोरी झाली आणि त्याचा आरोप आपल्या बाबांवर लावलाय. काय? जाधव काका, तोंड सांभाळून बोला. बाबांवर चोरीचा आरोप लावायचा नाही. हा, नितीश, मी त्यांना स्वतः देवळात येताना पाहिलेलं आहे. म्हणजे चोरी त्यांनीच केलेली आहे. तुम्हाला वेळ लागलाय का? तू काही म्हण, पण मला कर्नल साहेबांवरतीच डाऊट येतोय. हे बघा, देवीच्या उत्सवासाठी किती काय काय करतात. तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? हे दाखवायला बी केलेलं असू शकतो ना. अरे हे गणेश, आता तुझं बी डोकं फिरलं का काय? एक मिनिट, शांत व्हा सगळ्यांनी. जाधव, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, मी असं का करीन? ते तुम्हालाच माहित. घराची झडती घेतल्यावर सगळं कळेलच. बाबा, हा माणूस तोंडाला येईल ते बडबडतोय. चला आपण इकडनं निघूया. चला. खरं बोललं की नेहमी लोकांना त्रासच होतो. काय कर्नल साहेब? जाधव, अहो तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झालेला आहे. सांगा ना, मी असं का करीन? ते तुम्हालाच माहित. हो कर्नल साहेब, तुम्ही कशा पायी यांच्या नादी लागताय? हे बघा कर्नल साहेब, मान्य करा की तुम्हीच चोरी केलेली आहे. बस बस, इनफ. मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल आणि मी ऐकून घेईन. ऐक ना. बरं झालं साहेब तुम्ही आलात. इथे कर्नल साहेबांचा जाधवाचा वाद सुरू आहे कधीपासून. जाधव साहेबांचं असं म्हणणं आहे की कर्नल साहेबांनी चोरी केली आहे. काय बोलताय तुम्ही काका? असं कसं बोलू शकता तुम्ही? तुम्ही गावासमोर गावासाठी खूप काही करता असा आव आणता, पण आम्हाला तुमचं हे रूप माहित नव्हतं. तुमच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. उद्या गावातली घरं लुटत फिराल.
हो जाधव, काय बोलताय तुम्ही? मी असं करेन असं का वाटलं तुम्हाला? तुम्ही देवळात शेवटी गेला होतात म्हणजे तुमचंच काम आहे, आम्हाला खात्री आहे. बाबा बाबा काय चाललंय हे सगळं? अगं मनवा, त्यांना कशाला विचारतेस? आम्हाला विचार ना. तुझ्या वडिलांनी मंदिरातले दागिने चोरलेत. मी रात्री स्वतः बघितले त्यांना देवळात.